हा कोल्हा आज फारच भुकेलाय. आता काय होणार? कोल्ह्याचं जेवण की कासवाची हुशारी? चला पाहूया. एका सुंदर जंगलातून एक छोटीशी नदी वाहत होती आणि त्या नदीत स्मार्टी नावाचा कासव आणि त्याचे मित्र राहत होते. एके दिवशी एक फारच भुकेला कोल्हा फॉक्सी जंगलात फिरत होता, पण त्याला एकही शिकार मिळाली नव्हती. अरे देवा, आज काहीच खायला मिळालं नाही. पोटात तर ढोल वाजतोय. फॉक्सी झाडाला मिठी मारतो. वा, मोठं फळ आहे बहुतेक. थांबा, अरे हे तर झाडाचं खोड आहे. तेवढ्यात फॉक्सीला दिसले काही कासव नदीकाठी हळूहळू फिरत होती. फॉक्सी दबक्या पावलांनी पुढे गेला. आज कासव बिर्याणी पक्की. पण अचानक आवाज आला. छू! ही शिंक पण चुकीच्या वेळीच येते. पक्षी उडून जातात, पाणी उडतं आणि सगळी कासवं पटापट नदीत उडी मारतात. बघतो तर काय, स्मार्टी नदीकाठी एकटच राहिला. ते बघून फॉक्सीच्या डोळ्यात चमक आली. आहा, हीच माझी संधी. त्याने स्मार्टीवर झरप घेतली, पण स्मार्टी लगेच आपल्या कठीण कवचात चिरला. फॉक्सी चावतो, ओढतो, ठोठावतो, तरी कवच फुटेना. फॉक्सी दमून गेला. अरे बापरे, हे कवच तर लोखंडासारखं आहे. तेवढ्यात स्मार्टी म्हणाला, फॉक्सी, माझं कवच फार कठीण आहे, पण पाण्यात भिजलं की ते मऊ होतं. त्यासाठी मला नदीत टाक. वा, ही आयडिया तर भारी आहे. काही अडचण नाही, माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन जाईन. स्मार्टी मनात हसला. चला पाहूया याची चलाखी. फॉक्सीने स्मार्टीला पाठीवर नेलं आणि पाण्यात ढकललं आणि उत्साहात नाचायला लागला. आज तर पार्टी, जेवण, मज्जा. स्मार्टी लगेच पोहत निघाला आणि नदीच्या सुरक्षित भागात गेला. बाय बाय फॉक्सी. भूक वाईट नाही, पण फसवणूक फार वाईट, बरं का? आज भूक लागली आणि बुद्धी सुट्टीवर गेली. भुकेला फॉक्सी आपली शिकार गमावून बसला आणि मान खाली घालून निघून गेला. बघितलात ना मित्रांनो, शक्तीपेक्षा बुद्धी नेहमी मोठी असते. आणखी मजेदार गोष्टींसाठी पुन्हा भेटूया. बाय बाय.